मुख्यमंत्र्याचा मूड अत्यंत चांगला होता. एक ठरलेलं असतं की आपण जेव्हा निवडून येतो त्या टायमाला पक्षाचा नेता यांना भेटलं पाहिजे. त्यांच्या ज्या शुभेच्छा आपल्या पाठीशी होत्या, ज्याच्या सहकार्यामुळे आपण निवडून आलो, त्यांची भेट घेणं आणि पुढील दिशा काय ठरवली त्याबद्दल थोडीशी चौकशी करेल. तर आता त्यांनी मला मुख्यमंत्री स्वतः बोलले की आता ते कोणती एक मिटिंग करून संध्याकाळी आमच्या आमदारांची जॉईंटली मिटिंग घेणार आहेत. त्या मिटिंगमध्ये कदाचित ठरावसुद्धा घेतले जाईल गटनेत्यांचा आणि त्यानंतरची प्रक्रिया ही ठरल्याप्रमाणे होणार. गटनेता कोण होईल? शिंदे त्यांचा फक्त ठराव वगैरे जे काही फॉर्मॅलिटी असते ती फॉर्मॅलिटी आम्ही पूर्ण करणार आहोत. अच्छा, याच्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल? कारण की असं म्हणतात की उद्या शपथविधी कदाचित होईल, तर काय शक्यता आहेत, कितीपर्यंत? बघा, आता हे वरिष्ठ पातळीचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, हे तिघं जॉईंट बसतील आणि त्याच्यावर नंतर वरिष्ठांशी म्हणजे दिल्ली मोदी साहेब असतील, अमित शहा असतील यांच्याशी चर्चा करून कोण योग्य याच्यावर डिस्कस होऊन मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल. आणि मला वाटतं कदाचित उद्या शपथविधी होईल, परंतु ह्या लोकांनी निर्णय घेतल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त केली का मुख्यमंत्र्यांना? प्रत्येक पार्टीचा जो काही आमदार असतो किंवा पदाधिकारी असतो त्याला आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं साहजिक आहे. जसं बावनकुळेंना वाटतं, तसं मलाही वाटतं, तसं आणखीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटतं. आपल्या पक्षाचा झाला तर आनंदच असतो, परंतु हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नसतो. पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली का मुख्यमंत्र्यांना? आमची इच्छा आहेच ना. आमची इच्छा आहे आमचा मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची इच्छा आहे. ही काही लपून राहिलेली नाही. परंतु अखेर सांगितले म्हणजे काय, त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही निवडणूक लढवतो तर निश्चित ते मुख्यमंत्री व्हावेत हा आमची इच्छा असते.